नमस्कार. 10वीचा निकाल लागल्यानंतर शक्यतोवर आता आपली 15 मे नंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे म्हणजे काय, फॉर्म फिलिंग पहिल्यांदा आपल्याला करावी लागणार आहे. तर पूर्ण ॲडमिशन प्रोसेस जी आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगची 2026-27ची, त्याचे कोणते महत्त्वाचे टप्पे आहेत आणि प्रत्येक वेळेस पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर मोस्टली तुमच्या ज्या शंका असतील त्या सर्व दूर झालेल्या असतील. या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. सुरुवात होणार आहे तुमची पहिल्यांदा फॉर्म फिलिंगसाठी. आता फॉर्म फिलिंग कुठे होणार आहे तर ती ऑनलाईन होणार आहे आणि मोस्टली poly27.dtemaharaष्ट्ra.gov.in या वेबसाईटवरती होणार आहे. ॲक्च्युअल वेबसाईट जेव्हा ब्रोशर आउट होणार आणि 15 मे नंतर जेव्हा DTEकडनं आपल्याला नोटिफिकेशन येणार त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली ती जी वेबसाईट आहे त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. पण मोस्टली तो असाच असणार आहे, poly27.dtemaharaष्ट्ra.gov.in. यामध्ये फॉर्म फिलिंग करायचं आहे. स्टुडंट न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन करत असताना लक्षात ठेवा की तुम्हाला जे नाव लिहायचं आहे विद्यार्थ्याचं, ते 10वीच्या मार्कशीटवर ज्या प्रकारे नाव आहे त्याच प्रकारे नाव लिहायचं आहे आणि शक्यतोवर सगळ्या गोष्टी कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचं नाव, त्याचा एक्झाम सीट नंबर आणि त्याच्या आईचं नाव जे की मार्कशीटवर आहे 10वीच्या ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटल, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉल. आईचं नाव लिहिणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचा एक्झाम सीट नंबर, तुमचं नाव आणि तुमच्या आईचं नाव व्यवस्थित टाकता त्यावेळेस बाय डिफॉल्ट आपल्या सिस्टममध्ये, बोर्डाच्या सिस्टममधून तुमचे मार्क्स हे कॅरी केले जातात, फेच होतात आणि एकदा का ते फेच झाले म्हणजे त्यामध्ये मिस्टेक होण्याची गरज नसते. परंतु काही विद्यार्थी असे असतील की ते जुने असतील, की ते 2024चे असतील, 23चे असतील ते किंवा कोणत्याही वर्षाचा त्यांचा रिझल्ट असेल, अशा विद्यार्थ्यांना स्वतः मॅन्युअली ते व्यवस्थित भरावं लागणार आहे. भरताना, फॉर्म भरताना तुमचं नाव, तुमचे मार्क्स हे 10वीच्या मार्कशीटवर जसे आहे तसेच भरायचे आहे. आईचं नाव पण तुम्हाला तसंच लिहायचं आहे, हे एवढं लक्षात ठेवा. हा रजिस्ट्रेशन करत असताना तुमचा जो पासवर्ड तुम्ही वापराल तो व्यवस्थित तुमच्या लक्षात राहील असा ठेवा. मोस्टली तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये जातात तर ते लोक तुमचं नाव आणि @123 असं काहीतरी खूप सहज आणि सोपा ठेवतात. तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या चॉईसचा ठेवा, जेणेकरून तुमचा पासवर्ड कोणाच्याही हाती लागणार नाही आणि तुमच्या फॉर्ममध्ये कोणीही चेंजेस किंवा चुकीची माहिती अपलोड करणार नाही. फॉर्म भरत असताना तुम्ही जर लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही तर त्या गोष्टीला तुम्ही ब्लँक ठेवा. तो लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही नंतर अपलोड केला तरी चालतो. 10वीची मार्कशीट अपलोड करत असताना जी ऑनलाईन कॉपी आलेली आहे ती पण तुम्ही अपलोड केली तरी चालते. तुमच्याकडे जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. SC आणि ST कॅटेगरीसाठी फक्त जातीच्या दाखल्याची गरज आहे. परंतु SC आणि ST कॅटेगरी सोडून इतर कोणतीही कॅटेगरी असो, अगदी SC BC असो, EWS असो, OBC असो, NT असो, या सर्व कॅटेगरी, SBC असो, या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला आणि त्यासोबत नॉन क्रिमिलियर हा दाखला असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या जातीचा बेनिफिट किंवा रिझर्वेशन मिळतं आणि फीसमध्ये पण तुम्हाला सवलत मिळते, अदरवाईज मिळत नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, काही वेळेस आपल्याकडे जातीचा दाखला असतो परंतु नॉन क्रिमिलियर नसतं. ठीक आहे, सध्या तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही तरी चालेल, परंतु ज्यावेळेस ग्रीव्हन्स पिरियड असतो म्हणजे करेक्शनचा पिरियड असतो तिथपर्यंत जरी तुम्ही नॉन क्रिमिलियर घेऊन आलात तरी पण ते आपल्याला अपलोड करता येतं आणि आपल्याला आपल्या कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळतात. जर तुमच्याकडे आता जातीचा दाखला नाही आहे तरी पण तुम्ही आत्ता तुमच्या जातीमध्येच म्हणजे SC ST OBC किंवा जो पण प्रवर्ग असेल त्यामध्येच तो फॉर्म भरायचा आहे. जरी तुमच्याकडे जातीचा दाखला नाही आहे तो तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण आपली ही जी प्रोसेस आहे कमीत कमी महिनाभर चालते. तर त्या दरम्यान तुमच्याकडे जर जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर किंवा इतर उत्पन्नाचा दाखला, कोणताही दाखला आला तर तो आपल्याला ग्रीव्हन्स पिरियडपर्यंत अपलोड करता येतो. त्यामुळे आपण असं समजायचं नाही की आता तर माझ्याकडे डॉक्युमेंट्सच नाही, मग मी आता कसा फॉर्म भरू. फॉर्म भरून ठेवा, नंतर त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात. ग्रीव्हन्स पिरियडपर्यंत आपल्याला चेंजेस करता येतात. म्हणून डॉक्युमेंट्स काढण्याचा जो प्रयत्न आहे तो करत राहायचा आहे आणि डॉक्युमेंट्स आल्यानंतर ते अपलोड करता येतात. पुढची महत्त्वाची टप्पा आहे आपल्या ह्याच्यामध्ये की तो जो फॉर्म आहे तो तुम्ही ऑनलाईन भरायचा आहे किंवा तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही गेलात किंवा सायबर कॅफेमध्ये गेलात तर तो पण भरून देईल. तर तुम्ही ऑनलाईन स्क्रुटिनीसाठी टाकू शकता, त्याला स्क्रुटिनी म्हणतो, किंवा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीसाठी सुद्धा जाऊ शकता. आता स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी काय भानगड आहे? स्क्रुटिनी म्हणजे काय, तुम्ही तुमच्या घरी अगदी मोबाईलमधनं पण फॉर्म भरला तरी चालतो, तो तुम्ही स्क्रुटिनी
ई स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन स्क्रुटिनी. मग तो फॉर्म आमच्याकडे येतो किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठल्याही FC सेंटरला म्हणजे फॅसिलिटेशन सेंटरला जातो. तिथले अधिकारी किंवा टीचर्स तो चेक करतात. बरोबर असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म होतो. किंवा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जायचं, त्या कॉलेजमध्ये तो फॉर्म भरायचा, सर्व डॉक्युमेंट्स तुमचे दाखवायचे आणि तिथेच तो फॉर्म कन्फर्म करायचा. लक्षात ठेवा, नुसतं फॉर्म भरणं म्हणजे तुमचं ॲडमिशन होणार किंवा तुम्ही पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहभागी घेण्यासाठी चान्स मिळेल असं नाही. तुमचा फॉर्म भरणं आणि तो कन्फर्म होणं गरजेचं आहे. फॉर्म कन्फर्म होणे म्हणजे काय, तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, जेवढी माहिती भरलेली आहे ती अतिशय योग्य आहे, करेक्ट आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा आम्ही त्याला म्हणतो की हो ही माहिती योग्य आहे, तेव्हा आम्ही त्याला कन्फर्म करतो. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एक SMS येतो की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे. परंतु काही वेळेस असं होतं की तुमचे काही डॉक्युमेंट्स अपूर्ण असतात. मग आम्ही डिस्क्रिपन्सी टाकतो. डिस्क्रिपन्सी म्हणजे काय, की तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी दुरुस्ती करणे गरजेचं आहे आणि त्याचा पण SMS तुम्हाला येतो. आणि तो SMS आल्यानंतर आपण पुन्हा लॉग इन करायचं आहे. आपल्या फॉर्ममध्ये लॉग इन केल्यानंतर चेक करायचं आहे की काय डिस्क्रिपन्सी आलेली आहे, ती सॉल्व करायची आहे आणि पुन्हा ई स्क्रुटिनीसाठी तो आमच्याकडे पाठवायचा आहे. आणि समजा तुम्हाला ई स्क्रुटिनी जमत नसेल तर फिजिकल स्क्रुटिनी, त्यासाठी तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स, योग्य डॉक्युमेंट्स घेऊन FC सेंटरमध्ये कुठल्याही गेलात तरी ते तुम्हाला करून देतील. सो तुमचा फॉर्म कन्फर्म होणे हा दुसरा आणि खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आणि त्याच्या आधी जर का डिस्क्रिपन्सी आलेली असेल तर तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला आहे त्यावर एक SMS येणार. तो SMS आल्यानंतर पुन्हा आपण चेक करायचं की आपल्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक झालेली आहे, ती दुरुस्त करायची आणि पुन्हा ई स्क्रुटिनीसाठी किंवा फिजिकल स्क्रुटिनीसाठी तो फॉर्म परत पाठवायचा आहे. तरच तुमचा फॉर्म कन्फर्म होईल आणि फॉर्म कन्फर्म झाला तरच तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं, अदरवाईज नाही. पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे, फॉर्म कन्फर्म झाले सगळ्यांचे, अगदी तुमच्या मनासारखा तो कन्फर्म होऊन झाला, तुमच्या ज्या कॅटेगरीचा पाहिजे तो झाला. त्यानंतर असते तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे कच्ची मेरिट लिस्ट लागते. आता ह्या मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्यामध्ये काय बघायचं आहे की आपलं नाव बरोबर आहे का 10वीच्या मार्कशीटनुसार, आपली कॅटेगरी बरोबर आहे का, SC ST OBC ओपन AWS ACBC जे पण असेल ती बरोबर आहे का. जर आपण मायनॉरिटीमध्ये आहोत, मायनॉरिटीला येस केलेलं असेल, जसं जर का तुमची समजा रिलिजियस मायनॉरिटी असेल, जसं ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल किंवा बौद्ध असतील, या सर्वांसाठी रिलिजियस मायनॉरिटीचं रिझर्वेशन असतं. परंतु मग आपण येस केलेलं असेल रिलिजियस मायनॉरिटीसाठी आणि तीच येस आहे की नाही त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ते आपण चेक करायचं आहे. आपण TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीमसाठी येस म्हटलेलं आहे आणि उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला आहे, तर TFWS आपलं येस म्हणून आलेलं आहे का नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे सर्व माहिती जी आपण भरलेली होती त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तशीच्या तशी आलेली आहे की नाही, आपला होम डिस्ट्रिक्ट कोणता आहे की आपला आउटसाईड होम डिस्ट्रिक्ट आलेला आहे, हे सर्व चेक करायचं आहे. कारण या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जेवढेही पॉईंट्स असतील ते पॉईंट्स जर तुमचे बरोबर असतील तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव जाईल आणि ते योग्य जाईल आणि त्यानुसार तुम्हाला नंतर सीट अलॉट होते. परंतु जर का प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काहीतरी मिस्टेक आहे, जसं तुमची कॅटेगरी असेल, मेल फिमेल जेंडर असेल किंवा तुमचं होम डिस्ट्रिक्ट असेल किंवा तुमचे मार्क्स कमी जास्त असतील आणि ते तुम्ही दुरुस्त केले नाही, कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनंतर एक ग्रीव्हन्स पिरियड असतो, म्हणजे काय दुरुस्तीचा पिरियड असतो 2 ते 3 दिवसाचा. त्यामध्ये ती दुरुस्ती करणं गरजेचं आहे. नाही केली तर ती चूक तशीच पुढे जाणार आणि पुढे गेल्यानंतर जर का त्या चुकीच्या माहितीच्या आधारे तुम्हाला एखादी सीट मिळालेली असेल तर तुमचा ॲडमिशन कॅन्सल होते, तुमचा एक कॅप राऊंड वेस्ट होतो आणि पहिल्याच कॅप राऊंडमध्ये चांगल्या कॉलेजेसचे सीट हे निघून गेलेले असतात. दुसऱ्या कॅपमध्ये जेव्हा तुम्ही जालात त्यावेळेस कदाचित तुम्हाला तुमच्या चॉईसचं कॉलेज आणि कोर्स मिळणार नाही. म्हणून आपण खूप काळजी घ्यायची आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे कच्ची मेरिट लिस्ट लागल्यानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनंतर सर्व गोष्टी चेक केल्या, ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे दुरुस्तीचा पिरियड संपला की मग लागते तुमची फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर 1 ते 2 दिवसांनी आपल्याला कॅप राऊंड 1साठी ऑप्शन्स भरायचे असतात. ऑप्शन्स म्हणजे काय, आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे आणि कोणतं कोर्स पाहिजे. येस, जर तुम्हाला समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे हवं आहे आणि त्या पॉलिटेक्निकमध्ये तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे का IT इंजिनिअरिंग पाहिजे, हे ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे असतात. लक्षात ठेवा, आपण 300पर्यंत ऑप्शन भरू शकतो. त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही की आपण किती भरायचे ऑप्शन, तुम्ही किती अगदी 300पर्यंत, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 तुम्ही ऑप्शन्स भरू शकता. मग ते ऑप्शन्स कसे भरायचे की आपला बेस्ट ऑप्शन 1, 2, 3 आपले बेस्ट ऑप्शन भरायचे, कारण ते जर का तुम्हाला मिळाले तर तुमचं जे सीट आहे ते फ्रीज होतं आणि तुम्हाला तिथे प्रवेश घ्यावा लागतो. म्हणून 1 नंबरचा ऑप्शन असा भरायचा आहे की तिथे जर ॲडमिशन मिळालं
कॅप राऊंड 1मध्ये, तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचंच आहे. त्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कारण नंबर 1चा ऑप्शन जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे. नाही घेतलं तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधनं बाद होता, तुम्हाला कोणतीही सीट मिळत नाही. सो अशा प्रकारे आपला कॅप राऊंड 1 होणार आहे. ऑप्शन फॉर्म भरायला सुद्धा 2 ते 3 दिवस आपल्याला मिळतात. ऑप्शन फॉर्म तुम्हाला घरीही भरता येतो किंवा तुम्ही कॉलेजला आलात, कुठल्याही FC सेंटरला गेलात, फॅसिलिटेशन सेंटर किंवा त्याला सुविधा केंद्र असे म्हणतात, तिथे गेलात तर तिथे पण ते लोक तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करतात, भरून देतात. लक्षात ठेवा, ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला एक OTP येतो तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर, आणि तो OTP टाकल्यानंतर एकदा भरलेला ऑप्शन फॉर्ममध्ये चेंजेस करता येत नाही. त्यामुळे ऑप्शन भरल्यानंतर व्यवस्थित आपण स्वतः चेक करायचे आहे आणि मगच कन्फर्म करायचं आहे. एकदा OTP टाकला, फॉर्म लॉक झाला की त्याला अनलॉक करता येत नाही. सो अशा प्रकारे तुम्हाला हे जाईल. आता मग ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर एक 2-4 दिवसामध्ये तुम्हाला अलॉटमेंट होते. अलॉटमेंट म्हणजे काय, कोणाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आपल्या चॉईसनुसार. मग तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार जर का कॉलेज मिळालेलं असेल, 1 नंबरचा ऑप्शन असेल तर तो ऑटो फ्रीज होणार. ऑटो फ्रीज झाला म्हणजे काय, तुम्हाला ती सीट कन्फर्म करायची आहे ₹1000 देऊन आणि त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. परंतु समजा तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे तुमच्या चॉईसनुसार, तर तुम्हाला एक ऑप्शन आणखी असतो नॉट फ्रीज करण्याचा. नॉट फ्रीज करणे म्हणजे काय, की जी सीट तुम्हाला मिळालेली आहे ती तुम्हाला हाती ठेवायची आणि पुढच्या कॅप राऊंड 2मध्ये पण चांगल्या सीटसाठी प्रयत्न करायचा आहे. हे पण तुम्ही करू शकता. सो फ्रीज आणि नॉट फ्रीज या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. फ्रीज म्हणजे काय, मला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजला आणि कोर्सला, म्हणून मी फ्रीज करणार, ₹1000 कन्फर्मेशन फीस भरणार आणि लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन त्या कॉलेजला ॲडमिशन घेणार. नॉट फ्रीज म्हणजे काय, जी सीट मला मिळालेली आहे ती मला हाती ठेवायची आहे आणि पुढच्या राऊंडला चांगल्या सीटसाठी प्रयत्न करायचा आहे, त्याला नॉट फ्रीज म्हणतात. पण तिथे पण तुम्हाला ₹1000 देणं गरजेचं आहे. ती सीट निश्चिती फी असते, त्याला सीट कन्फर्मेशन फीस असं म्हणतो. ₹1000 फीस आपल्याला ही सीट कन्फर्मेशन एकदाच भरावी लागते. प्रत्येक राऊंडला वारंवार ती भरायची गरज नसते, लक्षात ठेवा. 1000 भरल्यानंतर तुमचा क्लेम म्हणजे काय, तुम्हाला जर का कॅप राऊंड 1मध्ये काहीतरी सीट मिळालेली ती तुमच्या हातून जात नाही. सो ₹1000 भरणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. मग परत अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला सीट निश्चिती आणि ॲडमिशनसाठी 3 ते 4 दिवस मिळतात. लक्षात ठेवा, कॅप राऊंड 1मध्ये जर का ऑटो फ्रीज झालेले असेल किंवा तुम्ही फ्रीज केलं आहे ₹1000 देऊन आणि ॲडमिशन नाही घेतलं लगेचच 2-4 दिवसामध्ये, तर पुन्हा तुम्ही त्या पूर्ण प्रोसेसमधनं बाद होता. ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. फक्त ऑटो फ्रीज होणं किंवा फ्रीज करणं एवढं गरजेचं नाही. ते झाल्यानंतर पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्या कॉलेजची पूर्ण फीस घेऊन आणि एक झेरॉक्स सेट घेऊन, 2 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड वगैरे घेऊन तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं असतं, तरच तुमचा प्रवेश होतो, अदरवाईज नाही. मग ॲडमिशन घेण्याचा कॅप राऊंड 1चा पिरियड पूर्ण संपल्यानंतर पुन्हा एक सीट मॅट्रिक्स निघते. त्यामध्ये आपल्याला कळतं की कोणत्या कॉलेजला किती सीट्स खाली आहेत आणि कोणत्या कोर्समध्ये खाली आहेत. मग आपण पुन्हा कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकतो. आपण नाही भरला तर आधीचाच कॅरी फॉरवर्ड आपल्याला करता येतो आणि पुन्हा तसंच ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 2साठी भरायचे. त्याची अलॉटमेंट होणार. आपल्याला 1 नंबरचा किंवा 2 नंबरचा किंवा 3 नंबरचा ऑप्शन मिळाला कॅप राऊंड 2मध्ये, तर तो ऑटो फ्रीज होणार. तिथे लगेचच ₹1000 सीट निश्चिती फीस भरायची आणि आपला प्रवेश निश्चित करायचा, कन्फर्म करायचा आणि ॲडमिशन घ्यायचं. कॅप राऊंड 2मध्ये लक्षात ठेवा, 1, 2 आणि 3 नंबरचे ऑप्शन्स असे भरायचे की त्याच्यापैकी काही भेटलं तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे. ते ऑटो फ्रीज होणार. कॅप राऊंड 1मध्ये फक्त नंबर 1चा ऑप्शन तुमचा ऑटो फ्रीज होतो, परंतु कॅप राऊंड 2मध्ये 1, 2, 3 म्हणून 3 ऑप्शन्स असे भरायचे कॅप राऊंड 2मध्ये की त्यामध्ये जर का मिळालं तर आपल्याला ॲडमिशन घ्यायचंच आहे. म्हणून खूप विचारपूर्वक कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा. लगेचच अलॉटमेंट होणार. तुम्हाला 4 किंवा 4पेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालं तर पुन्हा तुम्ही नॉट फ्रीज करू शकता. ₹1000 पुन्हा भरण्याची गरज नाही आहे. परंतु पहिल्यांदाच म्हणजे कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला काहीच नाही मिळालेलं, मग तुम्ही काहीच नाही करायचं आहे, कारण तुम्हाला सीट निश्चिती फीस तेव्हाच भरायची असते जेव्हा तुम्हाला एखादी सीट अलॉट झालेली असते. जर कॅप राऊंड 2मध्ये पहिल्यांदाच सीट मिळाली तर मात्र मग तुम्हाला ₹1000 भरून फ्रीज किंवा नॉट फ्रीज हे निवडावं लागणार आहे. फ्रीज 1, 2, 3 हे ऑटो फ्रीज होणार. त्याच्यानंतर 4 किंवा 4पेक्षा जास्त भेटलं ऑप्शन आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर फ्रीज करायचं ₹1000 देऊन, आणि तुम्हाला आणखी कॅप राऊंड 3मध्ये तुमचं लक आजमावायचं आहे तर तुम्ही पुन्हा नॉट फ्रीज करायचं आहे आणि पुढच्या राऊंडसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ॲडमिशनचा पिरियड कॅप राऊंड 2चा संपला 3-4 दिवसाचा
की पुन्हा आपल्याला सीट मॅट्रिक्स आपल्याकडे अवेलेबल होतं ऑनलाईन. आपण पुन्हा चेक करायचं आहे कुठल्या कुठल्या जागा खाली आहेत, कोणत्या कोर्सेसच्या आहेत, त्यानुसार व्यवस्थित अभ्यास करायचा आणि कॅप राऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म भरायचा. आता लक्षात ठेवा, कॅप राऊंड 3मध्ये जे काही भेटेल तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे, कारण 3च कॅप असतात. म्हणून आपण चांगलेच ऑप्शन भरायचे आहेत. परंतु काही वेळेस असं होतं की आपले जे मार्क्स आहेत ते कमी असतात. मग आपण काय करायचं की बाबा हे नाही तर ते नाही तर ते, काहीतरी तर आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणून अगदी 100, 200, 300 ऑप्शन जरी टाकून ठेवले तरी चालेल. कुठलं ना कुठे तुम्हाला ॲडमिशन नक्कीच मिळणार आहे. म्हणून आपण ऑप्शन्स जास्तीचे भरायचे आहेत. आता अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, काही वेळेस आपण चुकीचा ऑप्शन फॉर्म भरतो आणि कॅप राऊंड 3ला काय होतं, कॅप राऊंड 2चं आपलं निघून जातं. लक्षात ठेवा, एकदा का नवीन कॅप राऊंडमध्ये तुम्हाला नवीन सीट अलॉट झाली तर आधीची सीट बाय डिफॉल्ट तुमच्याकडनं निघून जाते. ते तुम्हाला विचारत नाही की तुम्हाला कॅप राऊंड 2मध्ये किंवा कॅप राऊंड 1मध्ये मिळालेलं ते पाहिजे का आता. नो, हा ऑप्शन तुम्हाला नसतो. म्हणून आपण ऑप्शन फॉर्म सेकंड आणि थर्डचा खूप काळजीपूर्वक भरायचा आहे. नॉट फ्रीज केल्यानंतर आपण असेच ऑप्शन टाकायचे आहेत की जो मला आता कॅप राऊंड 1मध्ये मिळालेला आहे किंवा 2मध्ये मिळालेला आहे त्याच्यापेक्षा बेटरच ऑप्शन टाकायचे आहे, जेणेकरून नवीन मिळाल्यानंतर, नवीन सीट मिळाल्यानंतर मला पश्चाताप होणार नाही. म्हणून ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप काळजी घ्यायची आहे, मदत घ्यायची आहे. आमच्यासारखे लोक तुम्हाला गायडन्स करायला नक्कीच मदत करत असतात. सो कधीही आपण कोणतीही शंकाची मनात ठेवायची नाही, कारण एकदा ऑप्शन फॉर्म भरायला चुकलात की तुम्हाला चुकीची सीट आणि चुकीचं कॉलेज अलॉट होणार आणि मग तुम्ही कदाचित तिथे प्रवेश घ्यायला जाणार नाही. आता कॅप राऊंड 3 संपल्यानंतर मग काय होतं, असं काही होते की कॅप राऊंड 3ही संपल्यानंतर काही जागा शिल्लक राहतात, होऊ शकतं असं. मग शासन काय करतं, पुन्हा एक शासन नोटीस काढतं की बाबा नॉन कॅप राऊंड म्हणजे काय, कॅप राऊंडमध्ये ज्या जागा भरल्या गेल्या नाही आहेत त्या नॉन कॅप राऊंडने संस्था स्तरावर भरल्या जाणार. मग ह्याच्यासाठी आम्ही काय करतो, प्रत्येक संस्था म्हणजे प्रत्येक कॉलेज जाहिरात देतं पेपरमध्ये किंवा त्यांच्या वेबसाईटवर पण जाहिरात देतं की या दिवशी आमच्याकडे नॉन कॅप राऊंड होणार आहे. त्या दिवशी तुम्ही आपले जेवढे डॉक्युमेंट्स आहेत सगळे डॉक्युमेंट घेऊन, आपला जो फॉर्म भरलेला आहे आधीचा तोच फॉर्म घेऊन हजर राहायचं आहे. त्याचप्रमाणे ज्या कॉलेजच्या नॉन कॅप राऊंडसाठी तुम्ही हजर राहणार आहात त्या कॉलेजची ओपन कॅटेगरीची फीस घेऊन तुम्हाला हजर राहायचं आहे, कारण नॉन कॅपमध्ये SC ST OBC असं कुठलंही रिझर्वेशन भेटत नाही, आपल्याला पूर्ण फी भरावी लागते. म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही नॉन कॅप राऊंडसाठी हजर राहाल त्या कॉलेजची ओपन कॅटेगरीची फीस घेऊन आणि ती कोणत्या स्वरूपात, कॅश त्या कॉलेजला विचारायचं आहे किंवा ऑनलाईन तर त्या कॉलेजला विचारायचं आहे किंवा DD वगैरे तर त्या कॉलेजला विचारायचं आहे. सरकारी कॉलेजेसचा विचार कराल तर ती फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाते. कॅश किंवा फोन किंवा तुमच्या DD किंवा तुमचं चेक पेमेंट चालत नाही. अगदी फॉर्म भरण्याचे जे 400 रुपये असतात किंवा 300 रुपये असतात रिझर्व कॅटेगरीचे, ते पण फक्त आणि फक्त ऑनलाईनच घेतले जातात. सरकारी कॉलेजमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही तुम्ही गेलात तर तुम्हाला कॅश किंवा DD किंवा चेक पेमेंट होत नाही, ते तुम्हाला ऑनलाईनच पे करावे लागतात. त्यासाठी आपण तशी तयारी करूनच जायचं आहे. तर काही पालक असे असतात की त्यांच्याकडे फोनपे किंवा Paytm वगैरे काही नसतं, त्यांना चालवायला जमत नाही किंवा त्यांच्याकडे ऑर्डिनरी फोन असतो, तर त्या लोकांनीसुद्धा आजूबाजूला कोणाला तरी विचारायचं आहे, कोणाची तरी मदत घ्यायची आहे. त्यांच्याकडनंही भरलं, आपल्याला फक्त पैसे शासनापर्यंत पोचवायचे असतात, ते कोण पे करतं आहे त्याचा प्रॉब्लेम नसतो. सो आपण आपली अरेंजमेंट करून जायचं आहे. सो अशा प्रकारे मी तुम्हाला महत्त्वाचे टप्पे सांगितले. प्रत्येक टप्प्यावर मी सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला पूर्ण माहिती देणारच आहे, परंतु आता पुष्कळ पालकांचे वेगवेगळे प्रश्न येत असतात, म्हणून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ मी बनवावा असं पुष्कळ लोकांनी मला सांगितलं आणि त्यासाठी मी हा बनवलेला आहे. यामध्ये जेवढे टप्पे मी सांगितले ते व्यवस्थित ऐका. त्याच्या व्यतिरिक्त जर का काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मी एक WhatsApp ग्रुप बनवलेला आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र कोणीही विद्यार्थी ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे सरकारी कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये कुठेही, त्या सर्वांनी मला फक्त 8097215054 या माझ्या मोबाईल नंबरवर एक मेसेज टाकायचा आहे की सर मला डिप्लोमा ॲडमिशनच्या ग्रुपमध्ये ॲड करा. मी तुम्हाला लिंक देईल, ती लिंक तुम्ही जॉईन करायची आहे आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन हे होणार आहे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि तुम्हाला योग्य कॉलेज आणि योग्य कोर्स मिळेल. मी राम पाटील, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे इंग्रजी या विषयाचा मी प्राध्यापक आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला केव्हाही WhatsApp मेसेज करा. कॉल करण्याची गरज नाही. मला जेव्हा वेळ मिळतो मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करत असतो किंवा तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट केलं तरी पण मी तुम्हाला रिप्लाय नक्की करणार. गुड लक.